माननीय सुनीती भंते यांना प्रथम त्रिवार म्हणून, तसेच व्यासपीठावर सर्व आदरणीय भंते यांना देखील पंचायत प्रणाम, सुनीती भंतेजींना देखील पंचायत प्रणाम व सर्व उपासक उपासिकांना माझा जय भीम. आपण इथं बरंच काही शिकलो, कारण आपण जीवन जगण्याचा मार्ग म्हणजेच बुद्धाचा मार्ग, या मार्गाने जर आपण खरोखर जर नीतिवान व्हायचं असेल, जर या मार्गाने जायचं असेल, तर अगोदर आपल्याला वंदन कसं करायचं, आदरणीय व्यासपीठावर बसलेले जे भंतेगण आहेत यांना याचना कशी करायची, क्षमा याचना कशी करायची, हे आतापर्यंत बरेच भिक्खू आले आणि सांगितलं त्यांनी त्यांच्या परीनं, परंतु प्रत्येक शब्दाची फोड करून उकल करून जर कोणी सांगितली असेल आणि तेही छोट्या लेकरांना समजेल या भाषेत, त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. त्यांनी वंदन कसं करायचं, कुठे करायचं, कसं करायचं हे देखील आपल्याला सांगितले. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला धम्म कशा प्रकारे आचरणात आणता येईल. पंचशिलेचा अर्थ हे तर संविधानात आपल्याला पंचशील सांगितलेलेच आहे आपण, परंतु धम्मात पुरेपूर हा पंचशील मार्ग आपल्या जीवनात उतरवला तर आपल्याकडून कोणताच अपराध होणार नाही, आणि अपराध झाला नाही तर आपल्याला कोणती शिक्षाही होणार नाही, आपण कोणत्या वाईट मार्गावर देखील जाणार नाही. म्हणजे आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग, तो मार्ग साधा सिंपल करून आतापर्यंत कोणीही सांगितला नाही. त्याबद्दल मला खरोखर आम्ही त्यांचे खूप 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 कृतज्ञता व्यक्त करतो. आदर आम्हाला एवढं मार्गदर्शन असं पुन्हा पुन्हा लाभावं, आमच्या मुलांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. बुद्धाचा धम्म हा परिवर्तनशील आहे आणि हा धम्म प्रत्येकापर्यंत जाण्यासाठी विहार हे खरोखर एक आपल्याला दिलेला मार्ग आहे. विहार म्हणजे तिथं आपल्याला अगरबत्ती, मेणबत्ती हे न घेऊन जाता आपण तिथं पेन, वही ह्या गोष्टी घेऊन गेलं पाहिजे, जेणेकरून आपले लेकरं शिक्षणाच्या मार्गाकडे लागले पाहिजे. कारण आपल्या अगोदर आपल्या समाजावर अनेक अन्याय झालेले आहेत. जर आपण पेन वही घेऊन गेलो तर हे अन्याय काय होतील, कुठंतरी थांबतील. म्हणून आपल्या छोट्या छोट्या मुलांना आपण काय आदर्श दिला पाहिजे, तर विहारात अगरबत्ती मेणबत्ती नेण्यापेक्षा तुम्ही पेन वही नेली पाहिजे, जेणेकरून तुमची मुलं असे वाईट मार्गाला न जाता धम्माच्या मार्गाने, बुद्धाच्या मार्गाने आणि संघाच्या मार्गाने वाटचाल करतील व ते भविष्यात मोठमोठे डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ ह्या गोष्टीपर्यंत सहज पोहोचू शकतील. म्हणजे हा धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हा आपला पाया आहे, आपलं जीवन जगण्याचा मार्ग आहे. हा मार्ग जर आपल्याला आतापर्यंत सगळ्यांनी सांगितला, पण या पद्धतीनं एक एक शब्दाची फोड करून वंदन, त्रिसरण, उपोषण, पूजापाठ ह्या सर्व गोष्टी सांगितल्या जातात, परंतु ते अंधश्रद्धेच्या मार्गाने सांगितल्या जातात. हे एक अंधश्रद्धा नसून हे एक इथं शिकण्याचा मार्ग आहे. बुद्धाचं ज्ञान म्हणजे अंधश्रद्धा नसून आपल्या स्वतःमध्ये आपण काय बदल घडवून घेतो, आपण पंचशील म्हणजे आपल्या जीवनात काय आचरण करतो हे आपण इथं शिकता येते. म्हणजे जेणेकरून आपण वाईट मार्गाला जाणारच नाही, आपले मुलं चोऱ्या करणार नाहीत, आपले मुलं व्यसनाच्या मार्गी लागणार नाही, कारण त्यांना छोट्या वयातच आपण काय करणार आहे, धम्म देणार आहे. एवढे बोलून मी माझे मनोगत व्यक्त करते आणि खरोखर या शेवटच्या शब्दातही तुमचं शब्दसुमनांनी स्वागत करते व कृतज्ञता व्यक्त करते. सर्वांना जय भीम.